श्वास सावयाचा, देह लाजतो कैचा, स्पर्श होत पाखराचा, वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा, प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या, गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी, रास रंगात भिजते अलक्षणते केशरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा. आज जाम धमाल आली ना. आजचा दिवस मी आयुष्यात कधीही विसरणार नाही. आयुष्यात पहिल्यांदा जेलमध्ये काय गेलो, तिकडे तो इन्स्पेक्टर हवालदार, मला ना डाऊट होताच ना की काहीतरी त्याचं डोकं ना ठिकाणावर नाहीये. आणि सगळ्यात कहर म्हणजे ते मंगळसूत्र. शुभमंगल सावधान. बर राधा, एक सिक्रेट सांगायचंय. आज माझा बर्थडे वगैरे नव्हता. ऍक्च्युली ना काल तू येऊन खूप रडलीस ना, म्हणून मला वाटलं की जरा काहीतरी धमाल करूया आणि तुला एकदम फ्रेश करून टाकू. सॉरी यार. पण जाम धमाल आली यार, जाम धमाल आली. फॅन्टास्टिक. सौरभ दिवसभर गायब आहे. काय करायचं या मुलाला काही कळत नाही. धड काही सांगत नाही, बोलत नाही. तुम्ही डायल केलेला नंबर बंद आहे. आता फोनही बंद करून ठेवलाय. ही मुलं आता एवढी मोठी झालीत की यांना मारताही येत नाही. ते काही नाही, येऊ देत त्याला, बघतेच मी. ओ डॉक्टर, घर आलं तुमचं. ओ डॉक्टर. अगं काय, ते गळ्यातलं नाकातलं मंगळसूत्र तरी काढून ठेव ना. शुभमंगल सावधान. आत गेल्यावर डॉक्टर सई प्रधाननी पाहिलं तर त्या चक्कर येऊन पडतील. थोडी मजा मस्ती ध्यानात राहू दे. मंगळसूत्र आणा इकडे. आण आण. तुला कदाचित ठाऊक नसेल, पण शिक्षणाची, वयाची, जगाची कसलीही पर्वा न करता मी तुझ्यावर प्रेम करते. या प्रेमाचं पुढे काय होईल ते मला ठाऊक नाही, पण मला इतकंच ठाऊक आहे की मी तुझ्यावर खूप खूप प्रेम करते. सौरभ, हे खोटं असलं तरी त्या बाबड्या माणसाचं निरागस मन आहे यात. अतूट प्रेमाचा विश्वास आहे. तू जेव्हा लग्न करशील ना, तेव्हा सोन्याच्या मंगळसूत्रासोबत हेही घाल. तुमचं प्रेम आणि नातं अतूट बंधनात बांधलं जाईल. ओके. अरे एक मिनिट. मोबाईल.
हॅलो काय आवल्या आवल्या तू शांत हो. आवल्या मी येतोय तिकडे, शांत हो तू. काय झालं? काही नाही, आवल्याचा फोन होता, तिकडे काहीतरी सॉलिड राडा झालाय. सॉलिड घाबरला होता तो. चल मला पळायला पाहिजे, मी येतो. मी पण येते. नाही तू घरी जा, मी येतो. राधा यार काय करतेस? सई प्रधान वैतागतील अगं आता. वेळ घालू नको, चल. राधा चल. राधाचा फोन नॉट रिचेबल का लागतोय? नेटवर्क प्रॉब्लेम असणार. रिया ग, काय झालं? रडतेस का? राधाला फोन लावतोस? पण तू आज ऑफिस मधून एवढ्या लेट कशी काय? नाही, दुसरं एक काम होतं, पण तुझा काही संबंध नाही त्याच्याशी. यू प्लीज कॅरी ऑन. कर फोन राधाला. पण एक सांगते फक्त, इन्फॉर्मेशन म्हणून. रिया, हॉस्पिटलमध्ये होते दिवसभर. सगळं संपून आली. आता आपलं बाळ नाही. माझा निर्णय मी खरा केलाय. मला जेव्हा हे समजेल, पटेल की तू माझ्यावर, फक्त माझ्यावर प्रेम करतोस, जसं आता राधावर करतोस, तेव्हाच मी तुझ्या बाळाची आई होईल. तोपर्यंत जसं मी तुझ्या प्रेमासाठी तडफडते, तसं तू बाळासाठी तडफडत राहा. सोडा त्याला. मी एकदा सांगितलं ना सौरभ नाहीये, तुम्ही जा. ए शाणे, जास्त वटवट करायचं काम नाही. चल बाजूला. बोल बोल. तुम्हाला सांगितलं माहित नाही म्हणून. बोल सौरभ. तुम्हाला काय माहिती आहे असेल तर पोलिसात जा ना तुम्ही. पोलिसात जा. उलट्या बोलतो मला उलट्या बोलतोस. आवल्या 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 काय झालं? काय झालं आवल्या? राहुल तू घरी जा. तू तू नको मध्ये पडूस. हो तू जा तू. अरे काय राहुल, काय कोण आहे ते लोक? काय चाललंय? तू जा ना, आमच्यात नको पडूस. ऐक जा. हे आमच्यात नको पडू. काय काय चाललंय? कोण आहे ते लोक? तुला एकदा सांगितलं ना तू जा म्हणून, प्लीज. ए ती घरी जायला सांगते ना. चल निघ खजूर. चल निघ इथून. ए तुझ्याशी बोलतोय का मी? बोल ना यार. आवल्या काय प्रॉब्लेम आहे? अरे राहुल तू जा ना यार प्लीज. काय राहुल 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 यार, मी सौरभ आहे यार. सौरभ. नाही तो तो खरंच राहुल आहे. ऐका ना माझं, तुम्ही जा. तो ऐका ना सौरभ. खरंच हा राहुल आहे. सोडा त्याला. तूच हवा होतास आम्हाला. तुझ्या भावाने, राघव मंत्रीमुळेच आम्ही पोलीस लॉकअप मध्ये होतो. चांगलाच गेम वाजवला आमचा. आमचे पैसे घेतले आणि आम्हाला शिक्षा झाली. राघव मंत्री उर्फ केदार, चला आम्ही दुनियेला टोपी घालतो, त्याने आम्हाला टोपी घातली. राघव बनून 2 लाख रुपये उकळले आणि नंतर केदार बनून वर हात झटकले.
चला पोलिसांनी आम्हाला धुतला. तुला सोडणार नाही. जणाला घेऊन आता गेमच वाजूया आज. हॅलो हॅलो पोलीस स्टेशन, सोडा त्याला. केसर 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 केसर, आवल्या गाडी काढ, आवल्या गाडी काढ. पोलीस पोलीस पोलीस. केसर केसर पकड चला. केसर काय झालं मानस? एकदम अचानक का बोलवलंस? सर, राधामध्ये खूप पॉझिटिव्ह बदल होतोय. तुम्हाला जाणवलं असेलच. हो, आता नॉर्मल मुलींसारखं हसायला बोलायला लागलीय. अर्थात हसण्याचा धुडगूस नसतो, पण ती पूर्वीची उदासी, तो हरवलेपणा हे मात्र नक्की नाही. अलीकडे आठवणींचे अटॅक्सही कमी झालेच आणि तिच्यामध्ये आजपर्यंत जो शुष्क भाव होता त्याची जागा आता टवटवीतपणाने घेतली. मानस, तुला खरं सांगू, ही सगळी त्या पोराची किमया आहे, त्या सौरभची. त्या पोरामध्ये काहीतरी मॅजिक आहे. अरे तो आला की वातावरण कसं चैतन्यमय होऊन जातं एकदम. मानस, राधामध्ये बदल झालाय तो सौरभमुळे हे नक्कीच. त्याचा आनंदही वाटतो. पण तीच काळजी वाटते आता. काळजी म्हणजे? केदारसाठी राधाचं मन वळवता वळवता सौरभ आणि राधा एकमेकांच्या प्रेमात पडायला लागलेत असं दिसतंय. निदान राधा तरी नक्कीच ओढली गेली आहे त्याच्याकडे. काय? पण सौरभ तर लहान आहे तिच्यापेक्षा. अरे वा, इतक्या लवकर उठलायस? नाही म्हणजे पहाटे घरी आलायस ना? चहा घे आणि आता झोप परत. ए सीमा वहिनी, काही बोलू नकोस तू माझ्याशी, एक शब्द बोलू नकोस. तुझ्या या वागण्याला काय अर्थ आहे का सौरभ? हा, पूर्वी कधी गेलास तर निदान एक फोन तरी करायचंस. यावेळेस फोनही केला नाहीस. 12:30-1 पर्यंत यशवंत थांबले होते तुझी वाट बघत. त्यानंतर ते गेले झोपायला. संजूकडे पण पाहावं लागतं ना त्यांना. केदारचा तर काही प्रश्नच नाही आणि दादांना उठवून उपयोग नाही. शेवटी मी बसले होते पायऱ्यांवर भूतासारखी. भलते सलते विचार येत होते मनात. काय झालं असेल, कुठे असेल का? तू काय बोलू नकोस सौरभ, खरंच काय बोलू नकोस. तुझ्या या वागण्याला ना काही अर्थच नाहीये. अरे घरात काय चाललंय बघतोयस ना. असं बेपर्वाईने वागून कसं चालेल रे? तुला जर काय झालं तर माझं काय होईल असा विचारही नाही आला ना तुझ्या मनात? सीमा वहिनी रागवू नको ना ग. सॉरी 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 प्लीज यार. एकदा नाही 1000 वेळा सॉरी. सिरियसली यार, प्लीज रागवू नको ना. तू रागवलीस ना की माझी जाम बोंब होते यार. खूप नर्वस व्हायला होतं. सॉरी ना, प्लीज ना. आई शपथ. चल काहीतरीच आपलं. तरी सुद्धा फोन न करण्या इतकं किंवा न घेण्या इतकं काय महत्वाचं काम चाललं होतं रे? अगं ते केसरचा एक छोटासा ऍक्सिडेंट झाला. काय? आय मीन ऍक्सिडेंट मोठा होता पण थोडक्यात निभावलं. त्याच गडबडीत वेळ गेला खूप. नाही म्हणजे हे सगळं ठीक आहे, तरी सुद्धा फोन नाही करता आला हे जरा मला विश्वास ठेवता येत नाहीये, कळलं का? अगं तुला आधीच त्या केसरचा राग येतो आणि तिचंच नाव घेऊन परत तुला फोन केला असता तर तू अजून रागावली असतीस, म्हणून नाही केला. अरे वा, हे तुझ्या लक्षात आहे तर. नाही पण काल अगदी तिच्या अवतीभोवती नाचला असेल, खुश झाली असेल ती ना? सौरभ, मी तुला आधीच सांगून ठेवते हे असलं अजिबात चालणार नाहीये. तुझं शिक्षण, करिअर महत्वाचं. त्याच्या आधी प्रेमाविमात पडायचं नाही.
केदारचं सगळं ठीकठाक होऊ दे, त्यानंतर तुला धारेवरच धरणार आहे मी. फार झालं तुझ्या कलेनी खेळणं, आता नाही. हं? वहिनी काय वहिनी? सौरभ, तुला सांगू का, खूप माया करणाऱ्या माणसाला योग्य वेळेस कठोर नाही ना होता आलं, तर ज्याच्यावर माया असते ना त्याची वाताहत होताना पाहावी लागते कधी कधी. आपल्याला असं काही नकोय. तू चहा घे, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला करून आणते. असं कसं? मी काल संध्याकाळी स्वतः सांगितलेलं होतं की डॉक्टर हेमा आणि डॉक्टर मनीषचीच जबाबदारी आहे ही म्हणून. नाही, पण त्यांच्या भांडणामध्ये पेशंट सफर झालेला मला नाही चालणार. हा निरोप द्या माझा त्यांना दोघांनाही. आणि तुम्ही आधी एक काम करा, त्या फर्नांडिसला मला ताबडतोब फोन करायला सांगा. हा. नॉनसेन्स. हॅलो डॉक्टर. हॅलो. सॉरी. हा, बसा बसा बसा. थँक्यू. घ्या. थँक्स. काळजीत दिसतंय. हो. राधा झोपली आहे अजून. पहाटे आली वाटतं घरी. म्हणजे नक्की कधी आली मला माहिती नाही. रात्री उशिरापर्यंत घरी आली नाही म्हणून खूप काळजीत होते मी. फोन करणार होते पण आमच्या ड्रायव्हरनी तिला आणि सौरभला गाडीत पाहिलं एकत्र. म्हणजे मला असं वाटलं की ती सगळी मित्रमंडळी असणार बरोबर, म्हणून मग फोन नाही केला मी. तुमच्याकडे जेवायला आली होती ना? तिथेच सगळं रामायण घडलं. मी तुम्हाला सगळं सविस्तर सांगतो. हां, हॅलो मृदुला, मी थोडी लेट येते. हॉस्पिटलमध्ये सगळं ठीक आहे ना? हां, ओके. मला सांग की मिसेस राठोड आणि मिसेस कुलकर्णी स्टेबल आहेत ना? ओके, मी त्यांना आल्यावर चेक करते. ओके. लग्न झालेलंच नसणार. नाही, झालंय ना, आमचं लग्न झालंय. मला आज प्रॉमिस करे, आजपासून न तुझ्या रडण्याला रामराम, रडण्याला कायमचा टाटा. आजपासून फक्त हसायचं. हा, अगं तू मला तुझा पर्सनल जोकर म्हणून अपॉइंट केलंयस ना, तर माझं नाही ऐकणार.
केसर नावाची एक कोणतरी मैत्रीण आहे ना त्याची? हो का? नाही नाही, ही आपली मोनिका मागे एकदा म्हणत होती केसरचं आणि सौरभचं काहीतरी आहे म्हणून. हॅलो, कट केलं?